विषय. इतिहास हा अनेकांच्या अभ्यासकाचा विषय. इतिहास हा अनेकांच्या संशोधनाचा विषय. इतिहास हा अनेकांच्या अस्मितेचा विषय. इतिहास हा अनेकांच्या चेतनेचा प्रेरणेचा विषय. इतिहास हा काही करून पाहण्याचा, करून दाखवण्याचा, काही घडवून पाहण्याचा, घडवून दाखवण्याचा आशय. इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवू शकत नाही. इतिहास समजून घ्यायचं म्हटलं तर वर्तमानात राहून चालत नाही. त्यासाठी या संचालकाच्या पुण्य पवित्र मातीमध्ये दुपारच्या 1:30च्या सुमाराला आम्हाला इतिहासाच्या पानांमधून भूतकाळात जावं लागेल. आम्हाला इतिहासाच्या पानांमधून भूतकाळात जावं लागेल आणि त्या भूतकाळाची पानं पुन्हा एकदा या वर्तमान काळात घेऊन यावी लागतील. यासाठी पुढ्यावरती मान टाकावी लागेल. खऱ्या अर्थाने लगाम खेचावी लागेल. खऱ्या अर्थाने लगाम खेचावी लागेल आणि भूतकाळामध्ये जाऊन याच मातीमध्ये पुन्हा एकदा आम्हाला वर्तमान काळ जिवंत करावा लागेल. समोर नजर गेली दिसतो तो अंधकार. समोर नजर गेली दिसतो तो अंधकार. त्या अंधकाराच्या पलीकडे वाहणाऱ्या काळभोर ढगांमध्ये आम्हाला ती चंद्रमा पुन्हा एकदा शोधावी लागेल. त्या चंद्रमेच्या शीतल छायेमध्ये दिसणाऱ्या चांदण्याची आरस आहे. ती चांदण्याची आरस पाहिली की आणखी थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. भूतकाळाचा घोडा वेगानं पुढे न्यावा लागेल. भूतकाळाचा घोडा वेगानं पुढे न्यावा लागेल आणि त्याच वेळी इतिहासाचा कालखंड आमच्या नजरेसमोर पडला. पाता रक्ताच्या चिरकांड्या आणि आत्माचा उदय पेटलेली पावनखिंड आमच्या डोळ्यासमोर पडली. पाता काळाची पानं पुढे निघू लागली आणि याच पानांमध्ये एक मिळणारा दिवा दिसला. सह्याद्रीच्या वाऱ्यासोबत तो फडफडत होता. या फडफडणाऱ्या दिव्याच्या अंधकाराच्या पलीकडच्या त्या तेजोमय सूर्यामध्ये आणि तेजोमय अग्नीमध्ये आम्हाला पुन्हा एक नजर टाकावी लागेल. या नजरेमध्ये पुन्हा इतिहासाची पानं डोळ्यासमोर येतील आणि ती पानं पुन्हा एकदा उलटावी लागतील. काळखंड पुढे जाईल. शिवशंभूच्या रक्तरंजित इतिहासानं पावन झालेल्या इतिहासाची पानं कालखंडाची पानं पुढे जातील आणि त्याच वेळी मरणारी संकटाच्या पळाच्या पलीकडे एक इतिहासाचं पान आमच्या डोळ्यासमोर येईल. नजर रोखली जाईल आणि रोखलेल्या नजरेमध्ये एक कालखंड आमच्या डोळ्यासमोर येईल. आणि पाता मिटणारा दिवा, तो फडफडणारा दिवा पुन्हा प्रज्वलित होईल आणि कोणता सापडला 1725 ते 1800 चा कालखंड. खऱ्या अर्थानं अंधकाराचा विनाश करणारा कालखंड. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा अग्निज्योत पुन्हा प्रज्वलित करणारा कालखंड. श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकाळाचा कालखंड. नमस्कार, मी प्रियंका विजय सिनारे, इयत्ता 12वी विज्ञान अ विद्यार्थी, श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय. मी सामाजिक समरसतेची संदेशिका अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. अरे त्या कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत, त्या बंगालपासून तर दख्खनपर्यंत एकही घाट, एकही नदी, एकही रस्ता, एकही मंदिर असं नाहीये की ज्या मंदिराचं बांधकाम ललित पृथ्वीने करून दाखवलं नाहीये. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 29 वर्ष लोककल्याणाचं राज्य करणाऱ्या जगातील नाही तर भारतातील नाही तर जगातील एकमेव स्त्री राज्यकर्त्या लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मी तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये विनम्र अभिवादन करते. संघर्ष आणि दुःख यांच्या तप्त अग्नीतून न्याय, दया, समता आणि मनामध्ये एक लढण्याची धमक घेऊन उजळून निघालेली स्वर्णमूर्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. खरं तर जितका संघर्ष जास्त तितकी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची उंची जास्त आणि अगदी असाच संघर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यात आला. खरं तर आपल्या आयुष्यात संकट हे आपल्या पाठीमध्ये अडथळा म्हणून नव्हे तर ते आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी येत असतात. पाठीशी साखरेचा आधार नाहीये, पाठीशी नवऱ्याचा आधार नाहीये, पाठीशी मुलगा नाहीये. एवढं सगळं नसतानाही हिंदुस्थानाच्या मातीमध्ये तब्बल 29 वर्ष स्वतःच्या हिमतीवर राज्य करणाऱ्या भारतातील तर जगातील एकमेव महिला आहे. ती महिला म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अरे अहिल्यादेवींनी जे निर्माण केलं ते स्वतःसाठी नाही, स्वतःच्या सुखासाठी नाही. या भारताच्या मातीमध्ये अनेक जणांनी स्वतःच्या सुखासाठी वस्तू निर्माण केल्या, अनेकांनी पर्यटनासाठी वस्तू निर्माण केल्या, अनेकांनी आरामासाठी, अनेकांनी स्वतःच्या प्रेमिकेसाठी वस्तू निर्माण केल्या असतील, परंतु हिंदू सनातन संस्कृतीच्या जीर्णोद्धारासाठी वास्तू निर्माण करणाऱ्या जगातील एकमेव राणी आहे अहिल्याबाई होळकर. एकमेव राणी आहे. इंग्रजी लेखक लॉरेन्स हे देखील अहिल्यादेवींना भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट असं म्हणतात. म्हणजे अहिल्यादेवींची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. ते म्हणतात की ज्यावेळी जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस
होळकर यांचं नाव सर्वप्रथम नक्कीच लिहिलं जाईल. आज इथं जातीच्या नावावरून हाणामाऱ्या होतात, दंगली होतात, धर्मावरून द्वेष पसरतो, तिथं अहिल्या देवींचा आदर्श म्हणजे सामाजिक समतेची एक दीप्तवंत मशाल आहे. आणि कधी कधी मला कुतूहलाने प्रश्न पडतो की अवघ्या 29 वर्षाच्या राज्यकारभारामध्ये त्यांनी एवढं सुंदर कार्य केलंय की प्रत्येक गावामध्ये एक बारव आहे. अजूनही आमच्या गावामध्ये ती बारव आहे. प्रत्येक गावामध्ये एक बारव, प्रत्येक पंचक्रोशीमध्ये एक घाट, प्रत्येक तीर्थस्थळाचा जीर्णोद्धार, अनेक धर्मशाळा काढल्या आणि अनेक मोठमोठे घाट बांधले. एवढं सुरू त्यांनी एवढ्या कमी काळात कसं केलं? त्या काळात तर तंत्रज्ञान नव्हतं. आजच्या काळात जे काम अशक्य वाटतं ते काम त्यांनी त्या काळात करून दाखवलं आणि स्वतःच्या पुण्यकर्माने इतिहासाच्या पानावर आपलं नाव अजरामर केलं. माननीय साहित्यिक म्हणतात की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दूरदृष्टी भारतातील पर्यटन, समाजसेवा आणि महिला सक्षमीकरणाच्या तत्वांशी सुसंगत आहे. आपण खरं जर अहिल्यादेवींचा आदर्श जगतो, जर आपल्याला खरंच म्हणायचं असेल ना, तर हा फक्त एक विचार न राहता ते कृतीतून दिसायला हवं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, मग ती प्राथमिक असो, माध्यमिक असो, उच्च माध्यमिक, प्रत्येक शाळेने सहलीची सुरुवात चौंडीपासून करायला हवी. कारण ती फक्त सहल असेल, ती असेल अहिल्यादेवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीला नमस्कार असेल, ती असेल आपल्या इतिहासाच्या उंबरठ्यावरून सुरुवात केलेल्या ज्ञानयात्रेला प्रारंभ असेल. खरं तर चौंडी हे केवळ एक स्थळ नाहीये. चौंडी हे केवळ एक स्थळ नाहीये, ती आपल्या इतिहासाची वंदनीय शाळा आहे, आपल्या ज्ञानमंदिरची पाठशाळा आहे. आणि म्हणूनच सहल कुठेही जाओ, सुरुवात त्या चौंडीपासूनच करायला हवी. त्या चौंडीतल्या त्या भिंतीपाशी शांत उभं राहून त्या तैलचित्रात करलेल्या त्या तेजस्विनीचा देखावा नजर फिरवत व्हावी. हेच आपलं कर्तव्य आहे आणि भाग्य. कारण ज्या मातीतून अहिल्यादेवी उगम पावल्या ती माती आपल्याला मानवतेची शिकवण देऊन जाते. राजकारण नव्हे तर राष्ट्रधर्म शिकवून जाते. खरं तर मी या ठिकाणी स्पर्धक म्हणून नव्हे तर मी माझी एक संकल्पना, एक संदेश मांडण्यासाठी आले होते आणि मी माझा संदेश मांडला. खरं तर मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद.